आपणास गर्भधारणा राहत नाहीये का? आणि गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो हे आजच्या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर शारदा, दुर्वांकूर आयुर्वेद अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. गर्भधारणा न राहण्याची अनेक कारण आहेत, की जसं ओव्ह्युलेशन होत नाहीये, स्पर्म काउंट कमी आहे, एंडोमेट्रियमची लाइनिंग कमी आहे. परंतु हे सर्व चांगलं असतानाही कधी कधी गर्भधारणा राहत नाही, त्याला आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो. म्हणजेच काय, की गर्भाशयामध्ये गर्भ चिटकत नाही किंवा स्थिर राहत नाही आणि नंतर तुमचा पिरियड येऊन जातो. तर याची अनेक कारणं आहेत, तर ती आपण कशी अवॉइड करू शकतो ते मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगते. गर्भधारणा राहण्यासाठी आणि गर्भ स्थिर होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं की तुमची एंडोमेट्रियमची लाइनिंग चांगली पाहिजे, तुमचं ओव्ह्युलेशन चांगलं झालेलं पाहिजे, तुमच्या गर्भाशयामध्ये कुठलंही इन्फेक्शन असावं, म्हणजे पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज नसावं, तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज नसावा, तुमची प्रतिकार शक्ती चांगली पाहिजे. आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं की तुमचा डाएट चांगला पाहिजे. तर डाएट मध्ये तुम्ही डाळिंब घ्या, त्याच्यामुळे रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं सुधारतं. व्हिटॅमिन सी मिळण्यासाठी तुम्ही च्यवनप्राश खा किंवा रोजचा एक आवळ्याचं सेवन तुम्ही करा. तसंच तुमच्या व्हजायनाचा पीएच चांगला राहण्यासाठी तुम्ही रोज दुपारी जेवणामध्ये ताक घेत जा. ह्या सर्व गोष्टींनी तुमचं गर्भाशयामध्ये गर्भ स्थिर होण्यास मदत होणार आहे. हे झाले घरगुती उपाय. आणि त्यासोबत जर तुम्हाला काही गरज लागली तर जरूर तुम्ही दुर्वांकूर आयुर्वेदलाही भेट देऊ शकता. यामध्ये आम्ही तुमचं योनी प्रक्षालन करतो, की ज्यांना व्हाईट डिस्चार्ज आहे त्यांचं आम्ही योनी प्रक्षालन केल्यानंतर तुमचं इन्फेक्शन कमी होतं. त्याचबरोबर एंडोमेट्रियमची लाइनिंग चांगली वाढण्यासाठी, अंड चांगल्या क्वालिटीचं बनण्यासाठी आपण उत्तर बस्ती करत असतो, की उत्तर बस्तीमधनं तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला विजय मिळवता येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही आयुर्वेदिक औषधं असतात जी गर्भविषनाशक, गर्भस्थापक द्रव्य असतात, ती औषधं आपण बनवलेली आहेत, त्या औषधांचा आपण युज करू शकतो. जसं की सखीप्राश आहे, सुगंधा कॅप्सूल आहे, सुप्रजा नावाची गोळी आहे आपली, त्याही तुम्ही त्यासोबत घेऊ शकतात. अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचा मेन व्हिडिओ जो गर्भाशयात गर्भ राहण्यासाठी काय करावं हा जरूर बघा.